बोला. वहिनी साहेब, माई साहेबांनी आम्हाला फसवलं. ही आमच्या जमिनीची कागदपत्र आहेत. आम्हाला खोटी माहिती दिली, दबाव टाकून आमच्या सह्या सुद्धा घेतल्या. अहो, तात्पुरता प्रोजेक्ट आहे असं सांगून ती जमीन कायमची बिल्डरच्या नावावर केली. ही पहा ही कागदपत्र. अरे देवा, बाजारभाव लपवून तुम्हाला खूपच कमी पैसे दिलेत. हो, लाखोंची जमीन हजारात विकत घेतली. फसवणुकीची कागदपत्र आणि ठरलेले पैसेही पूर्ण दिले नाहीत. पण माई साहेबांच्या भीतीमुळे मला समोर येता आलं नाही. वहिनी साहेब, आता आम्हाला तुमच्याच कडून अपेक्षा आहेत. अहो, त्या दिवशी तुम्हाला प्रचार करताना पाहिलं आणि वाटलं कोणीतरी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी उभं आहे. तुमचं नाव काय म्हणालात? केतकी. केतकीताई. हे बघा ताई, माझा विश्वास आहे तुमच्यावर. माईसाहेब असं काहीतरी करूच शकतात. पण कसं आहे ना, तुम्ही एकटा उभ्या राहिलात तर खरं तर कठीण होईल सगळं. तुमच्यासोबत अजूनही लोक असतील ना ज्यांच्यासोबत असाच अन्याय झालाय. ते तुमच्यासोबत उभे राहतील का? तुम्हाला सपोर्ट करतील का? वहिनी साहेब, अहो, माई साहेबांच्या भीतीने कोणीच पुढे येणार नाही. ताई, कसं आहे ना, ही सिच्युएशन आपल्याला खूप काळजीपूर्वक हाताळावी लागणार आहे. कसं आहे ना, अन्याय करणाऱ्या लोकांना आपल्याला कायद्याच्या भाषेतच समजावावं लागेल. तुम्ही एक काम करा, ही कागदपत्र घेऊन उद्या पक्षाच्या कार्यालयात या. मी बघते माझ्याकडून काय माहिती मिळवता येते आणि लॉयर्सनाही बोलवून ठेवते, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. हे बघा ताई, मी तुम्हाला कसलीच खात्री देऊ शकत नाही, पण मी एवढं नक्की सांगेन की माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला मदत करण्याचा. वहिनी साहेब, तुम्ही आमच्यासाठी उभ्या राहताय हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. अशा फसव्या बाईला आम्ही बिलकुल निवडून देणार नाही. माझं मत तुम्हालाच असणार आहे. अहो ताई, हे बघा, मी निवडणूक जिंकण्यासाठी नाही लढत आहे. सत्यासाठी आणि न्यायासाठी लढते. खूप उशीर झालाय. तुम्ही उद्या सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या. वहिनी साहेब, खरंच तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात. तुमचे उपकार कधीच नाही विसरेन. काय करताय तुम्ही? प्लीज असं काही करू नका. तुम्ही मला माझ्या आईसारख्याच आहात. उद्या भेटूच या आपण. येते मी. थांबा. ए सुमन, बघ, गरज नसलेल्या वस्तू उगीच खरेदी करून माझे पैसे वेस्ट घालवू नको. अहो, गरज नाही कशी. थांबा तुम्ही. तो शर्ट दाखवा दादा. हा, बघू. दाखवा दादा. बघू इथं. अगे काही गरज नाही. होतंय ना तुम्हाला. लई दादा, हे द्या. कितीला? हा, द्या पैसे. कशाला? आता वस्तू घेतले म्हटल्यावर पैसे द्यायला नको का? वेस्टेज, माझ्या सगळ्या पैशाचं वेस्टेजच करतो. याच्यामुळे ते ना, मी इतके वर्ष तुझ्या संघ मार्केटमध्ये येत असतो खरेदीला. द्या आता पैसे. किती द्यायचे? 400 द्यायचे. 400 नाही, 200 देईन. देतो तो मला माहिती ना. दादा 200 ला द्या. बघितला का व्हिडिओ? माई साहेब कसे आहे ते? अरे बापरे, विश्वासच बसत नाही. अहो, हे खरं आहे का माई साहेबांचं? महिला बचत गटाच्या बायका आहेत ना, त्या मला सांगत होत्या की माई साहेबांनी काहीतरी घोळ केलाय. म्हणजे ते बचत गटातले पण पैसे घेतलेत म्हणे. अरे त्या बाईसाहेब म्हणजे त्या आखी बाईच घोळ आहे. नाही, अहो नाही, तुमच्या नाही लक्षात येते मी काय म्हणते ते. थांबा, तुम्हाला दाखवते. थांबा एक.
हे बघा ते त्या बचत गटावर ना हा व्हिडिओ आलाय, हा बघ. माईसाहेब मक्तेदार यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. मेडिकल कॉलेजसाठीची राखीव जागा बळकावून ती परस्पर बिल्डरच्या नावे केल्याचा दावा केला जातोय. रमावतीकरांच्या आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माईसाहेब मक्तेदार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या गावकऱ्यांना फसवलंय का? बघा ना, ह्यात म्हणतायत की ती जी आपली जमीन आहे ना ती मेडिकल कॉलेजच्या जमिनीवर बांधली. त्याचा आपल्याला काही धोका नाहीये ना? हा? नाही म्हणजे आपल्याला नाही ना घराच्या बाहेर हाकलणार याच्यामुळं? हे आपल्याला घरातून आपल्याला कशाला कोणाची हिंमत आहे का आपल्या अंगाला तरी टच करायची? काय काही नाही. तू सुमन तू आहे ना हे असले व्हिडिओ बघून उगाच वेळ वेस्ट घालवू नको. तुझे समजे कामं झालीत ना आता. चल गे. हो काय एवढे मोठे मालकीण झाली, एवढ्या मोठ्या मालीची तरी अक्कल नाही आली काडीची. नाही अरे घरी लय कामं पडलीत. चल निघ, चल 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 निघ. ती जाईन गाडी निघून परत आपल्याला घरी जायला गाडी नाही सापडायची. चल येते. चल 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 चला. चल. नमस्कार, मी वैदेही तेजप्रताप मक्तेदार. तुम्ही सगळे आज इथे जमलात, खरंच तुमचे खूप आभार. एक खूप महत्वाचा विषय मांडायचा आहे मला. रमावतीत माईसाहेब मक्तेदार हे खूप मोठं नाव आहे. त्यांनी अनेक लोकांचा विश्वासही मिळवलाय. पण त्या विश्वासामागे नक्की काय चाललंय हे तुमच्या समोर येणं खूप महत्वाचं आहे. त्या तुमच्या सासूबाई आहेत. तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही घरातलं प्रकरण बाहेर आणताय? हो आहेत ना, पण आज मी इथे मक्तेदारांची सून म्हणून नाही, लोकांची प्रतिनिधी म्हणून, जनजागर पार्टीची उमेदवार म्हणून बसले. ह्या केतकीताई खूप आशेने माझ्याकडे मदत मागायला आल्या. माई साहेबांनी बाजारभाव लपवून त्यांची जमीन खूप कमी पैशात त्यांच्याकडनं विकत घेतली. अर्थात तेही पूर्ण